तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा एका अशा भन्नाट अशा एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आता मी आहे बघा घरी आहे माझ्या। आणि आता आम्ही संध्याकाळचे किती वाजलेत, संध्याकाळचे 3 वाजून गेलेत, 4 वाजायला आले असतील। तर आम्ही चाललोय आता एक मस्त माव वगैरे असतील जसं की मधाचं पोळं ते काढायला चाललोय। पहिल्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की मधाचे पोळं आम्ही काढलो, पण ते सगळे छोटे छोटे भेटले होते। तर आता आम्ही मोठे मोठे बघून आलोय, तर तुम्हाला दाखवते तसे। चला तर मग बघत राहा। तर आता आम्ही आहोत वरच्या साईडला। इकडे पाण्याचा वगैरे आवाज असेल, इकडे खाली झरा वगैरे। आणि माझ्यासोबत हे बघा, हे दोघे जण आहेत, हा संकेत आणि तो ओंकार। तर आम्ही चाललोय, बघत राहा पूर्ण आजपर्यंत ब्लॉग, मस्त मजा येणार आहे। आणि सगळीकडे बघू शकता तुम्ही, पूर्ण हिरवगार हे झाले त्या साईडला। आणि इकडे हा बघू शकता सुमित गुरांना चरायला आणलाय। म्हशीकडे आहे तो, म्हशीकडे हे बघा त्याच्या म्हशी। इकडं परत त्याच्या म्हशी आहे, तिकडे चरायला आलेल्या आहेत। स्टेशनचं काम चालू आहे अजून, स्टेशनचं पूर्ण काम चालू आहे अजून। जेव्हा पूर्ण होईल ना काम, तेव्हा मी एकदा त्याचा पूर्ण व्हिडिओ असेल करेन, ब्लॉग चॅनलवरती असेल माझ्या। आणि इकडं रिक्षा स्टँड आहे पूर्ण। ही सगळी आमच्या गावातलीच माणसं आहेत। मस्त सीन झाला तुझा अपलोड। तर आता आम्ही गाडी हे करून साईडला ठेवून चाललोय वरती। इथून छोटीशी वाट आहे। फुल तयारी झाली पिंटू। माझी मासे चावली होती ना, तिथेच आहे खाली। ऑलरेडी ह्याच्या आधी 2 आम्ही मोह काढलेले आहे, त्याचा फोटो आहे माझ्याकडे, तो स्क्रीनवरती दाखवली। पहिले जे मधाचे पोळं काढलं तर त्याचा मी क्लिप टाकते। आता मी बघू शकता केवढे मोठे मोठे होते, ओरिजिनल हनी। पूर्ण हे बघा साईडला खैराची झाड आहेत, काटेरी काटेरी खैराची झाडं। आणि इथून आम्ही चाललोय। हे बघा पूर्ण काटेरी काटेरी खैर। इकडून आम्ही चाललोय, अडकले मी। ओ आणि इथून हा बघा, इथून पूर्ण खाली डीप आहे। हे बघा दिसत असेल तुम्हाला होते। हे इथं मधाचं पोळ आहे, जे ब्लॅक ब्लॅक दिसतंय ते। आणि हा बघा इकडे काय करतोय, एवढं इथून पूर्ण खालपर्यंत थांबलाय। खाली पाणी पण आहे त्याच्यामध्ये पटरीत।
आणि खाली ही पटरी आहे ट्रेनची. या त्या झाडावरती आहे. ए पप्पू जरा हेल्प कर ना आधी. हा काय करतो इकडं? मधमाशीचं ते वरती आहे मधमाशी. आणि ते झाड आहे ना रोपटं इतकं छोटूसं, जास्त उंच नाही ते झाड, मोठं नाही आहे. त्यामुळे वरती चढताना पूर्ण ते हलतंय आणि हलल्याबरोबर त्या मधमाशा पूर्ण उठतायत. माहीत नाही आता कसं काढायचं आहे, पूर्ण स्ट्रगल आहे. हा चढतोय वरती खाली खाली येतोय. होतंय का? पाय घसरत आहे ना. पूर्ण पावसाचे दिवस आहेत. पावसातून पूर्ण झाडावर चढणं रिस्की असतंय. कारण की तिकडे आहे काय, कारण की पूर्ण हे झाडं पूर्ण अशी बुळबुटीत होतात, त्यामुळे खाली घसरायला होतं. तरी पण हा चढलाय बघा. मोबाईल चल हे पूर्ण बघ कसं खाली. अरे त्या या हा चढलाय वरती. ही बघा हे ते ना हल्ल्याबरोबर ते पूर्ण मास्क आहेत ना, मधमाशा पूर्ण हे होत आहेत. आणि हा इथं हे झाला आणि हा दुसरा जातोय तिकडं. मी फक्त मजा घेते त्यांची. हा काढतोय, हा देतोय. हे मधमाशा हे बघा काळं काळं. पूर्ण ते ह्या होता मेरा मच्छर चावल्या. किती जवळ आहे बघा हे मधमाशीचं. ए किती केवढा मोठा त्या कसा हलताय बा पूर्ण. नाही आहे बाबू, तस फक्त त्या ह्या वाटत आहे. ए ए शर्ट केवढंसं छोटंसं आहे. ए पिंट्या तू खाली होता. ए ते सगळ्या उठल्या मधमाशी उठल्या सगळ्या मधमाशी उठल्या. येतील आता खाली. ए बाबू मोबाईल उचलते पहिले, त्याचा मोबाईल खाली पडलाय. मोबाईल पडला पाण्यात. देखा आपने लापरवाही का नतीजा है. मधमाशा पूर्ण आहे बघा, पूर्ण दिसत असेल तुम्हाला. काढलंय मधाचं पोळं, छोटस होतं आणि पूर्ण हे बघू शकता. दिसतंय का माहित नाही तुम्हाला. मधमाशा पूर्ण फिरतायत इकडं आणि हे लोक आला खाली येतोय. एक मध काढलं छोटस होतं वाटतं. बघू फायनली मी येईन खाली इकडनंच. दे इकडे दे. माझ्या चपला मी पण कसल्या घालून आलो. सँडल घालून आलं पाहिजे. एक मधाचं पोळं काढलेलं. किती अडचणीत गेलं होतं खाली खाली. या वरती या सावकाश. अरे गेलो. स्लिप होतं लगेच. हे बघा ट्रेकिंग पेक्षा किती हार्ड असते ते. सावकाश सावकाश. अरे रे 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 गेला खाली. इथं साध्य बाबा साईडला ठेव बोटचा. मी द्यान खाली. आणि अशा प्रकारे थांबा जर मी साईडला जाते. मी झालं का इथं जे मागे हे होतं ना मधमाशीचं पोळं, तर ते हे बघा हे भेटलंय. आणि दुसरा आता पुन्हा दाखवते मी. दुसरा पण आहे अजून. इथून आम्ही आतमध्ये चाललोय. ह्या साईडला दिसत असतील तुम्हाला आतमध्ये. आहे की रे, चला जाऊ आपण पण. आणि इकडे वरती आहे इथे पुढचा मोठा या साईडला इकडे आहे. आणि हे लोक काढण्याचा प्रयत्न करतात.
मी नाही काढत, मला चावतात लगेच. कुठे गेला? हे गायब झाला. काय वरती आहे. वेलच काढलं ना फक्त. पडला की काय खाली? या काठीच होता वाटतं रे. वरतीपर्यंत दिसला आणि आता खाली येऊन गायब झाला. भूत होता का? भूत बीत बोलत नको रे बाबा. इथं होता ना. इकडे डेंजर सीन आहेत. आम्हीच भूत आहोत. कोकणात भूत वगैरे काय नसतंय, अंधश्रद्धा आहे. आम्हीच भूतापेक्षा कमी नाही हो. अरे पडला रे. तूच बघून मी घाबरतो. तोंड धुता पाहिजे. कुत्रे हलकट गपरे. खाली आला रे. हा पण होता ता मी बघितलं तर असेल रे याला. भेटला. भेटला. अरे मगापासून आम्हाला एक दिसत होतं ते हे मच्छर. हे बघा छोटंसं होतं मधाचं पोळं. छोटंसं होतं आणि आम्ही शोधलो. नाही मस्त लागतंय मध. पकडी खाते. पकडी 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 कशाच म्हणतात सांगास नाही. हा पकडी कशाच म्हणतात. मधमाशा म्हणजे मधमाशांचे घर असतं ते, त्याच्यात मध नसतो. हे बघ खाता ते. पकडीची पोळी पण केली जाते ना. भाजी पण करतात. 2 काढलो मधमाशाचे पोळे. एक आहे आमच्याकडे, एक आम्ही खाल्लो, छोटंसं होतं ते. आणि आता आम्ही अजून चाललो पुढे. खूप असतात, खूप म्हणजे खूप असतात हे पोळी इकडे या साईडला, डोंगर साईडला. असे आम्ही चालतोय आता. तरी पण छोटे छोटे कशी काय अंडिया मावायची एवढीशी बारकी असतात ती. छोटी छोटी असतात. तो मध असतो त्यांच्यावर. म्हणून एकदम छोटे छोटे झाडं. मोठे मोठे मोवळ मोठ्या मोठ्या झाडांवरती असतात. काढला तिथला तिथे होता मी तरी. हे बोलतात की आम्ही ही छोटी छोटी झाडांवरून काढतोय ना मधाचं पोळं, म्हणून ते छोटे छोटे भेटत आहे. तर माहीत नाही कधी मोठे लोक काढतील. त्या दिवशी काढला नाही होते, काढून आणला नाही. मी नव्हते जाग्यावर. इकडे अजून एक आम्ही बघितलं होता. आता तो भेटतोय का आम्हाला माहीत नाही. बाकीचे पण येतात त्यामुळे आम्हाला भेटत नाही कधी कधी. त्यामुळे आम्ही छोटी असलेली पण काढून घेऊन जातो. आता अजून एक भेटलाय आम्हाला, दिसतोय. काढलं काय समजत नाही. तिथे तोडलेले झाड तर नाही दिसत. हे बघा इथं होता. इथं आहे या साईडला. ती 2 मोह काढली ना त्या साईडला गेली. तू असं काय करतो. मच्छर चावलाय ना. माझे मच्छर इतक्या चावलेत ना, लय बेकार चावल्यात. मच्छर खूप आहेत आमच्याकडं. आणि हे बघा पूर्ण सेफ्टी करून चाललंय पुढं. कारण की मच्छरपेक्षा मधमाशा एकदम खतरनाक असतात. मच्छर चावलेलं माहितीच नाही. तोडता सुजवून. अनुभवाचे बोल आहे तिकडे. ए पिंटू चावणार आहे. चल चल पळ पळ पळ. हे बघ आली. हाय थोडं बघ एवढाच आहे. हे बघा किती पसरलेत या मास्का मधमाशा. लय पसरलात. जातोय तो. चावली कसू काढ पहिले. बेकार लय बेकार. काय झालंय. फुकटचं मला इंजेक्शन मी मागं राहतो पहिले. इथे समोर आहे बघा हे छोटस. ते बघा त्यातील मधमाशा ह्या झाल्यात, उठल्यात पूर्ण. नाही तोडले. हे बघा दिसतंय व्हाईट वाला. काढलं त्याने. काढलं आलंय. सक्सेसफुल. इकडे दे. आणि हे बघा तेव्हा मस्त होता हे परवा. काय 2 आहेत 2.
आणि आता आम्ही चाललोय अजून काढायला. आता आम्ही चाललो या पळच्यातून. ही आमची जंगल सफारी चालली आहे. जंगलातून फिरतो आम्ही. ही बघा एवढं खालून जाते ही ट्रेन या साईडून. आणि आम्ही इथून चाललोय या डोंगराच्या पायथ्यापासून इकडून चाललोय. हे बघा तेवढं आहे. थांब घासील खाली एकदम चपकन. खाली पडणार पळतो इकडनं. मारू हा मार. नाही झाला. नाही ए पळा बेकार आहे. ते बघा आली मास्क आली मागून आला का. मला वाटलं चावणार आता. तो तिकडं आम्ही इकडं गायब. मधमाशा शोधून दमले असतील. आता चावतात रे. आता 2 चावली. 2 चावले तर आधी काढ ना त्याचे. आता ढकलून पळतो उडते ना. थांब. भागो ए काढलं. पडला ते बघा. आई शपथ. फुटला की काढला हातात. मग डसली त्याच्या हातात. तिकडं ते माझ्याकडे ते मधमाशा आहे ना याला. नाही एवढा मध आहे. हे बघा जाऊया तिकडं. एक असलं भारे पूर्ण भरलेलं आहे. हे मोठं वाला पूर्ण भरलेलं आहे. आणि आणि भेटले असते. वरती नको जाऊया. पकडतो तू. आता ह्या आम्ही पाण्यातून चाललोय डुबुक करत. कारण की एवढं पूर्ण सगळ्या जंगलात फक्त ही पानं जिथून जाते ना तिथंच मला वाट दिसते. बाकी कुठंच जाण्याचा मार्ग वाटत नाही. कारण की सगळीकडे जंगल आहे पूर्ण या साईडला. वरच्या साईडला दाट जंगल आहे पूर्ण. तिकडे तर खूप भेटतात कारण की तिकडे अशी झाडं पण मोठमोठी झाडं असतील. तिकडे खूपच असतील. आम्ही काय बघायला नाही गेलो तिकडं. आणि इकडे छोट्या झाडांवरचे ह्या साईडला छोट्या झाडांवरचे आम्ही काढलो. ते हे भेटले आम्हाला. वरती जायला पाहिजे. जाऊ कधीतरी. जायला पण रस्ता नाही इथून. तरी आम्ही चाललोय जंगलातून. हे बघा किती मच्छर चावल्यात. त्या मधमाशा अजून काय चावली नाही मला. तसा योग आला तर दाखवेन मी तुम्हाला. आणि यासाठी आता ट्रेन पण यायचं टायमिंग झालंय. ट्रेनच आहे नाही ट्रेन पण आली आहे. कोणती हीच ना मडगाव ना. ट्रेन आली आहे आता. आणि आपल्याला जायचं त्या साईडला. आणि आता काय चाललंय बघा. अरे चावी आहे ना. चावी आहे माझ्याकडे. आता हे आजोबा आलेत. म्हशी वगैरे घेऊन जाईल. मस्त पाठी लागल. बघते बघ कशी ती मुलगी होती ती पण आम्हाला बाय करायला लागली. आणि आम्ही असंच करायचो लहानपणापासून ना. असं ट्रेन वगैरे आली ना आम्ही कुठं डोंगरावर वगैरे असलं तर अशी बाय करायचो ओरडायचो. मजा येते भरपूर. आणि पुन्हा आलोय आम्ही खाली. पाऊस येणार नाही ना. अजून शोधतो ना. खूप सारे भेटले असते. हे बघा आता आम्ही चाललोय सूप प्यायला. भूक लागले. भूक म्हणजे संध्याकाळचं जरा. जास्त नाही निघता अजून. आणि इथून दिवाळी नाही वाटतं अजून तिकडनं येणारे. अरे पावसामुळं काहीतरी हे गाड्या बंद स्लो चालल्यात. आणि इकडे बघा काम चालू आहे.
तिघांना पण लटकवता येतं. इथे काम चालू आहे ह्याचं स्टेशनचं पूर्ण. या साईडला बघा बांधतात अजून आणि या साईडला पूर्ण रिक्षा स्टँड वगैरे आहे. आणि इकडे आम्ही जातोय. आणि आता आम्ही आलोय सूप प्यायला मस्त गरमागरम. काय इकडं जनरेटर आहे काय? तर आम्ही आलोय आतमध्ये फायनली. आलं पहिले खाते नंतर पुन्हा भेटू खाऊन झाल्यावर. आणि चाललो आता आम्ही घरी. सूप वगैरे पिऊन झालं आमचं. मस्त वातावरण झालं एकदम. आणि सुमित गेला वाटतं, पप्पू गेला वाटतं घरी ना. रोज होता ना तो सुमित मगाशी तो होता या साईडला. पुरं म्हैशी आणला ते चरायला तर तो घेऊन गेला असेल. झालं संध्याकाळ म्हणजे 6 वाजून गेलेत आता. मस्त मध वगैरे भेटला. पोट पण भरला मस्त खाऊन पिऊन. ही बघा या साईडला शेती वगैरे झालेलं सगळ्यांची. मस्त हिरवगार वाटते. आलो आता आम्ही इकडं आतमध्ये. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. बाय.